लोढे येथील जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीच्या स्लॅबला पडलेल्या भेगा आणि बांधकामातील कथित अनियमिततांबाबत झालेल्या तक्रारीनंतर गुरुवारी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी शाळेला भेट देत प्रत्यक्ष पाहणी करत नमुने घेतले। या पाहणीत बांधकामातील प्राथमिक अनेक गंभीर त्रुटी ग्रामस्थांसमोर सांगितल्याने ठेकेदार धीरज पाटील व कनिष्ठ अभियंता सुनील चव्हाण चांगलीच गोची झालीय। अभियंत्यांनी शाळेचे कॉलम, स्लॅब, भिंती आणि संपूर्ण इमारतीची बारकाईनं तपासणी केली। तपासणी दरम्यान अभियंत्यांनी इमारतीचे बांधकाम दर्जाहीन असल्याचे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। लोढे शाळेच्या स्लॅबमध्ये पडलेल्या भेगांमुळे भविष्यात गंभीर संरचनात्मक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे अभियंत्यांनी नमूद केले। तसेच स्लॅबचे प्लेट योग्य पद्धतीने न बसवल्याने एका वर्गखोलीमध्ये स्लॅब वाकल्यासारखा दिसत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। इतकेच नव्हे तर इमारतीचे बांधकाम लाईनदोरीत नसल्याचे सांगत कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। बांधकाम करताना अनेक तांत्रिक त्रुटी राहिल्या असून अंदाजपत्रकानुसार इस्टिमेट प्रमाणे साहित्याचा वापर झालेला नसल्याचा संशयही अभियंत्यांनी व्यक्त केला। याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून संबंधित यंत्रणेकडे सादर केला जाणार असल्याचे अभियंत्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे अहवालात नेमके कोणते निष्कर्ष समोर येतात आणि त्यानंतर संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। लोढे गावातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने आता प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तातडीने निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे। तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण।